करणी बाधा झाली असेल किंवा एखाद्या गुरुजींनी सांगितलं असेल की तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये करणी बाधेचा त्रास झालेला आहे, अशा वेळेला काय करावे? नमस्कार, मी अभिनवगिरी गुरुजी, श्री स्वामी समर्थ मठ, क्षेत्र प्रयाग. सर्वप्रथम काय करावे तर गोंधळून आणि घाबरून जाऊ नये. ह्याच्यावरती जर तुम्ही मनामध्ये एखादी गोष्ट घेतली, म्हणजे एखाद्या गुरुजींनी सांगितलं, आपलं मनच इतकं आपल्याला निगेटिव्ह बनवतं की नकारात्मक ऊर्जा जी आहे ते आपल्याकडे झपाट्याने येत असते. म्हणजेच कधी येत असते की आपण एखाद्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं की तुमच्या घराण्याला किंवा तुम्हाला करणीबाधेचा दोष कुणीतरी केलेला आहे किंवा घातलेला आहे. तर आपण काय करतो की तीच गोष्ट आपल्या मनामध्ये घेऊन सतत त्याचं रिव्हिजन करत असतो किंवा रिपीट 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 तेच डोक्यात घेत असतो. त्यामुळे काय होतं की ज्या गोष्टी नाहीतच आहेत, ज्या गोष्टी नाहीच आहेत तुमच्यावरती, त्या गोष्टी परत जागृत होऊन तुमच्याकडे ती निगेटिव्हिटी येत असते. त्यामुळे काय होतं की घरामध्ये क्लेश निर्माण होतो, काहीतरी दवाखाना मागे लागतो, आजारपण सगळं वाढतं, पैसा आर्थिकदृष्ट्या हानी होते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता आपण आपल्याच मनामुळे ती गोष्ट आपल्यावरती आणून ठेवतो. ह्यासाठी आपण काय करायचंय, सर्वप्रथम पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक राहणं किंवा सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे, खचून न जाता. हा, सगळ्यात गोष्टी महत्वाची म्हणजे काय की आपलं घरामध्ये वास्तूमध्ये शुद्धीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. शुद्धीकरण करणं म्हणजे काय मोठा होम यज्ञ या करायची गरज नाही, एवढा पैसा खर्च करायची गरज नाही. फक्त काय करायचंय, किरकोळ आणि साधा घरगुती उपाय आहे. काय करायचंय, गाईचं गोमूत्र घ्यायचं, कोणत्याही दत्त मंदिरामध्ये जाऊन जी धुनी असते त्याच्यातला अंगारा तो घ्यायचा, तो एक पुडीमधून घेऊन यायचं घरामध्ये आणि ते काय करायचं की 11 दिवस घरामध्ये रोज सकाळी आंघोळ झाल्या झाल्या एक काम करायचं की एका वाटीमध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं त्याच्यामधलं आणि थोडंसं त्या अंगाऱ्याची चिमट त्याच्यामध्ये टाकायची आणि ताजं पाणी, घरातलं ताजं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते मिश्रण हे आंघोळ केल्या केल्या पहिल्यांदा घरामध्ये सगळ्या खोलीमधून ते शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर दिवसाचं काय तुमचं काम असेल, म्हणजेच की पूजेपासून अगोदर गोमूत्र वगैरे हे मिश्रण शिंपडायचं आणि मग तुमचं दिवसाचं काम केलं तरी चालू शकेल. ह्यामध्ये 11 दिवसामध्ये एकही दिवस खंड करायचा नाही, 11 दिवस पूर्णपणे क्लिअर करायचे. याच्यामुळे होतं काय की जी निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश केलेली असते किंवा काहीतरी वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेली असते, ती त्या शुद्धीकरणामुळे, वास्तू शुद्धीकरणामुळे ती बाहेर जाते. त्याचबरोबर दुसरी काळजी काय घ्यायची आहे की जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही अमावस्येला मांसाहार अजिबात आणू नये घरामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की तामसी वृत्ती, तामसी बुद्धी, आपला विचार सुद्धा तसेच होतात आणि त्यामुळे काय असुरी शक्तींचा प्रभाव जास्त होतो. म्हणजेच काय, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या वास्तूमध्ये जास्त होत असतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मांसाहार घरामध्ये आणू नये आणि बाहेरही करू नये. माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.